ससा मर्यादा पाळण्याचे शिकतो. संमती आणि सीमा. वाऱ्यावर डोलणारं गवत असलेल्या एका मैदानात बेनी नावाचा एक आनंदी खेळकर ससा राहायचा. आपल्या मित्रांशी हसून खेळून बोलत असताना प्रेमाने त्यांना मिठी घालणे ही त्याची खासियत होती. एखादी खार, हरिण किंवा दुसरा एखादा ससा असो, बेनीला कायम त्यांच्याशी खूप जवळीकीने वागायला आवडत असे. एका प्रसन्न सकाळी मैदानात मनसोक्त बागडताना तळ्याकाठी सूर्यस्नान घेत पहुडलेली त्याची मैत्रीण टिली कासव बेनीला दिसली. तिला पाहिल्यावर आनंदाने त्याने टिलीला मिठीच मारली. पण टिलीला काही ते आवडलं नाही. ती अस्वस्थ झाली. तिने आपलं शरीर हळूच आक्रसून घेतलं आणि मृदू भाषेत म्हणाली, बेनी, तू चांगला आहेस, पण मला असं उठसूट मिठ्या मारणं काही आवडत नाही. मला संकोच वाटतो. हो का? बेनीचे कान आश्चर्याने खालीच झुकले. मला माफ कर टिली. तू माझी चांगली मैत्रीण असे दर्शवण्यासाठी मी तुला मिठी मारली होती. तुला असं केलेलं आवडत नाही मला माहिती पण नव्हतं. टिली हसत म्हणाली, मला तुझी आपुलकी आवडते बेनी. पण प्रत्येक व्यक्तीला आवडणारे प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग निराळे असतात. एखाद्याला मिठी मारण्याआधी किंवा स्पर्श करण्यापूर्वी त्याची कल्पना द्यायला हवी. बेनीने टिलीचं म्हणणं विचारात घेतलं. त्याला कोणालाही अस्वस्थ करायचं नव्हतं, म्हणून त्याने त्याच्या मित्रांना काय आवडतं हे जाणून घेण्याचं ठरवलं. टिलीचं बोलणं मनात घोळवतच बेनी उड्या मारत पुढे गेला. आता त्याला मॅक्स उंदीर बोरं खाताना दिसला. त्याने मॅक्सला विचारलं, मित्रा, तुला आलिंगन दिलं तर चालेल का? मला तुझ्याविषयी स्नेह व्यक्त करताना मिठी मारायला आवडेल. पण तुला चालेल का ते? बेनी, तू विचारलंस हे बरं केलंस. मला ना मी खात असताना मिठी मारलेली आवडत नाही. पण आत्ता तर मी बोरांवर ताव मारतोय, तेव्हा हे संपल्यावर, मॅक्स म्हणाला. ठीक आहे, तुझं खाणं होईपर्यंत मी थांबेन, बेनी उत्तरला. नंतर दिवसभर बेनीच्या लक्षात येत गेलं की त्याच्या मित्रांना कवेत घेण्याआधी परवानगी विचारलेली आवडते. बेनीला जेव्हा जेव्हा मित्रांना मिठी मारावीशी वाटे तेव्हा तेव्हा तो त्यांना विचारू लागला, माझं मिठी मारणं ठीक आहे का? किंवा तुला माझ्यासोबत हा खेळ खेळायला आवडेल का? किंवा आपण हे खाणं वाटून खाऊया का? त्याच्या त्या सवयीने त्याचे मित्रही खूप आनंदी झाले. दुपारी बेनीने डेझी हरिण उदास असल्याचं पाहिलं. तिला आनंदी करण्यासाठी बेनीने तिला विचारलं, डेझी, तुला बरं वाटत नाहीये का? मी तुला प्रेमाने मिठी मारली तर चालेल का? का मी तुझ्याशी फक्त बोललो तर तुला बरं वाटेल? डेझी एक सुस्कारा सोडत म्हणाली, बेनी, आज मला अगदी गोंधळून गेल्यासारखं वाटतंय. त्यामुळे मी अगदी थोडा वेळच बोलेन. पण पटकन जवळ घेण्याआधी तू मला विचारलंस हे खूप चांगलं केलंस. ते दोघे बोलू लागले तसं डेझीला हळूहळू बरं वाटायला लागलं आणि तिच्या म्हणण्याचा मान ठेवल्याबद्दल बेनीलाही स्वतःचा अभिमान वाटला. त्याच्या लक्षात आलं की कोणाविषयी स्नेहभावना व्यक्त करण्यासाठी मिठी मारण्याचीच गरज असते किंवा शारीरिक स्पर्शाचीच गरज असते असं नाही. कधी कधी नुसतं तिथे थांबून समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानेही त्याला बरं वाटतं. दिवसाच्या शेवटी बेनीला मैत्रीच्या मर्यादांचा आदर करणं किती महत्त्वाचं असतं ते समजलं. प्रत्येक व्यक्तीची आपापली अशी सुरक्षिततेची सीमा असते आणि त्या मर्यादांचं उल्लंघन करू नये. इतरांना गृहीत धरण्याआधी त्यांची संमती घेणं सगळ्यात चांगलं. त्यावेळेपासून बेनी केवळ त्याच्या खेळकर स्वभावासाठीच नव्हे तर इतरांच्या मर्यादांचा मान राखण्यासाठीही ओळखला जाऊ लागला. अशा प्रकारे बेनी सशाला समजलं की मैत्रीमध्ये समोरच्याची संमती आणि मर्यादांचं पालन करणं आवश्यक आहे. कोणाशीही शारीरिक जवळीक साधण्याआधी किंवा मिठी मारण्याआधी नेहमी समोरच्याची संमती घेणं महत्त्वाचं असतं. दैनंदिन परस्पर संवादात दुसऱ्याला समजून घेणं जमलं की एकमेकांच्यात विश्वास निर्माण होतो आणि मैत्रीचा पाया मजबूत होतो.